प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर वरण भात तर सर्वांनीच खाल्लेला आहे, पण थोडीशी वेगळी पद्धत आणि त्याला म्हणजे फोडणी किंवा तडका कसा द्यायचा ही सगळी रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे। चला तर मग बनवूया तडका दिलेली डाळ। अगदी हॉटेल सारखी खूप टेस्टी लागते, एकदम चवदार, मस्त, खायला पण छान लागतं। इथे मी पाणी घेतलेलं आहे, माझी 1 वाटी डाळ आहे। तुम्हाला अंदाज असेलच की तुमची तूर डाळ शिजण्यासाठी किती पाणी लागतं, तर मी 1.5 ते पावणे 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। इथे मी पाणी गरम झालेलं आहे, पाणी गरम झाल्यानंतरच तूर डाळ टाका, म्हणजे छान अशी मऊसूत आपली डाळ शिजेल। तर पाणी आपलं गरम झालेलं आहे, त्यात मी थोडंसं तेल टाकते। तेल याकरिता टाकते जेणेकरून आपली जे उतू जातं ते उतू जाऊ नये, त्यामुळं तेल ॲड केलेलं आहे। आता मी टाकणार आहे हिरवी मिरची। हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार 1 टाका, 2 टाका, तुम्हाला जसं तिखट खायचं तसं। मी 1च टाकलेली आहे। 1 इंच आलं, 10-12 पाकळ्या लसूण, 1 मीडियम कांदा बारीक चिरलेला, बारीक म्हणजे अगदी बारीक नाही, थोडंसं मोठं असलं तरी चालतं, आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो ऑप्शनल आहेत, ऑप्शनल म्हणजे टाकायचं आहे, फक्त 2 ऐवजी तुम्ही 1 सुद्धा टाकू शकता। आता यात जाईल अर्धा चमचा हळद, छोट्या चमच्याने, किंवा पाव चमचा जरी टाकलात तरी चालेल, आणि चवीपुरतं मीठ आणि हळद मी लगेच ॲड केलेला आहे, बाकी तडका नंतर देणार आहे। आता आपण यात टाकूया ही तूर डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे, आणि आपण याला टोपण लावून घेऊया। तुम्हाला म्हणजे अंदाजा असेल की किती शिट्ट्यावरती तुमची डाळ शिजते। माझ्या 4 शिट्टीला ही डाळ शिजून येते छानपैकी। आता 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण याला काढून घेऊया आणि तडका मारूया। एकदम छान टेस्टी, जसा ढाब्यावरची स्टाईल असते किंवा ढाब्यावरची जी टेस्ट असते त्याच पद्धतीचा हा तडका आपण आज मारणार आहोत। तर बघा, आपली डाळ ही शिजलेली आहे छानपैकी, मस्त। तुम्हाला जर घोटायचं असेल तर घोटा, हे पूर्ण एकजीव होईल। नाही असेल घोटायचं तर नका घोटू, हे असंही एकजीव झालेलंच आहे, छानपैकी शिजलेलं आहे। जर घट्टपणा हवा असेल तुम्हाला यात, तर थोडंसं ठेवते वेळेस पाणी कमी ठेवा, आणि जर असं थोडंसं पातळ हवा असेल, म्हणजे जास्त पण पातळ नाही, हे हलकंसं आहे, तर असं ठेवू शकता, नंतर हे घट्ट होईल। आता आपण तडका देणार आहोत। तडका पॅनमध्ये अगोदर मी तेल गरम करून घेते। तर तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेली आहे। सुकी मिरची, तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता पण ॲड करू शकता। इथे थंडी असल्यामुळे जास्त सध्या कढीपत्ता भेटत नाही। मोहरी, जिरे, हवं असेल तर तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता। मी थोडंसं करते कारण मुलंही खाणार आहेत म्हणून जास्त करणार नाही। आता हा तडका जो बनलेला आहे तो डाळीमध्ये घालून, मस्त असा हा तडका बसलेला आहे। बघा किती छान मस्त लुक आलेला आहे। मी तिखट थोडंसं कमी टाकले त्यामुळे असं दिसतंय हे। जर तिखट आणखीन जास्त असेल तर मस्त तरी आलेली दिसेल तुम्हाला। तर बनवून पहा, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।